नमस्कार. फ्री फॉल म्हणजेच मुक्त पतन. फ्री फॉल म्हणजे काय हे अत्यंत आपण सोप्या भाषेत राहत आपण, जे की आतापर्यंत आपल्याला फ्री फॉल म्हणजे काय समजलं नव्हतं. ते अत्यंत आपला टीचर सोबत असल्यावर भीती बाळगायची काही गरज नाही, कारण आज पाहणार आहोत आपण आपला फ्री फॉल. यस, आपला फ्री फॉल आहे, कारण आपला टीचर आहे, कारण आपलाच फ्री फॉल असणार आहे. ओके, पाहू आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये. पहा आता, फ्री फॉल म्हणजे काय म्हणतो तो, अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स कोणता, तर ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. असा एक ऑब्जेक्ट आहे, कन्सिडर करा. एक ऑब्जेक्ट आहे, आता कन्सिडर करायचं आणि आता समोर जे तुमच्या दिसत आहे ते पण पाहायचं. ओके, आता हे काय ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टला काय करतो मी आता, पहा, हे ऑब्जेक्टला मी वरी इथपर्यंत नेला, एक लिमिटपर्यंत जाणार फेकल्यानंतर, फोर्स लावल्यानंतर, आणि इथं गेल्यानंतर मी कोणताही त्याला फोर्स लावला नाही. जस्ट काय केलं मी, फक्त आणि फक्त काय केलं, ह्या ठिकाणी त्याला सोडलं खाली. सोडल्यानंतर काय होईल, तो खाली आला. मी त्याला वरून फोर्स टाकला का तो ऑब्जेक्टला, बिलकुल नाही. फक्त आणि फक्त कशामुळे खाली आला, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आला. आणि ती ग्रॅव्हिटी कोण लावली होती, आपल्या आर्थने लावली होती. पाहू आपण आता एक आपण आता पाहणार आहोत. मग त्याच्या अगोदर आपण 9th क्लासमध्ये आपण इक्वेशन पाहिले होते ऑफ मोशनचे. न्यूटन सरनं सांगितले होते. सर ते इक्वेशन कोणते आहेत मग? ओके, इक्वेशन सांगतो मी. 9th क्लासमध्ये काय पाहिजे होते, v = u + at. यस, सर्वांच्या आवडीचा इक्वेशन होतं. v म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी. a म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी. a म्हणजे काय सर, ॲक्सेलरेशन. आणि t म्हणजे काय, तर t म्हणजे टाइम असणार आहे. ओके, आता दुसरं, s = ut + ½ at². सर s काय, s म्हणजे डिस्प्लेसमेंट, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला. आणि डिस्प्लेसमेंटला जर वरी गेला त्याला हाईट म्हणू शकतो का, यस म्हणू शकतो. u इनिशियल व्हेलॉसिटी, t टाइम, आणि हाफ a म्हणजे ॲक्सेलरेशन, आणि t हा टाइमचा स्क्वेअर आहे. आणि तिसरे इक्वेशन काय सर, v² = u² + 2as. हे इक्वेशन आपल्या न्यूटन साहेबाचे आहेत. न्यूटन्स इक्वेशन, पण कशाचे, मोशनचे आहेत. हे पण आपल्याला लक्षात, ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे, कारण वी हॅव लर्न इन 9th क्लासमध्ये आपण शिकलो. मग सर आता ह्याचा उपयोग कुठं काय, आता फ्री फॉलमध्ये कसा होतो ते आपल्याला पाहायचं. पाहू आता. इमॅजिन करा, आता हे समजलं का तुम्हाला, अन ऑब्जेक्ट, कोणताही एक ऑब्जेक्ट आहे, अंडर फक्त इन्फ्लुएन्स, फक्त आता वरी गेला ऑब्जेक्ट, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच खाली येत असेल, त्याला म्हणायचं फ्री फॉल म्हणायचं. काय म्हणायचं, फ्री फॉल म्हणायचं. पाहू आता फ्री फॉल काय, हे इक्वेशन लिहिण्यामागचं कारण काय, आणि जे फ्री फॉल झाल्यानंतर मिळणारे इक्वेशन काय, ते आपण आता सविस्तर पाहणार आहोत. पहा आता, एक अपवर्ड कंडिशन, कोणती, अपवर्ड, आणि दुसरी कंडिशन आहे आपल्यापाशी एक डाऊनवर्ड. ए फोकस करा रे, इकडे तिकडे बोलू नका. ओके, लक्ष केंद्रित असू द्या. अपवर्ड म्हणजे काय, असा ओरी झाली. मग आता ओरी कसा जातो आता पाहू. आता ह्या ठिकाणी एकदम खाली सरफेसवर ऑब्जेक्ट आहे. ओके, ह्या ऑब्जेक्टला काय केलं, उरी फेकला. ओके, हा ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी आला, उरी फेकला ह्या ठिकाणी. मस्त मजा झाली या ऑब्जेक्टची, ह्या मुलाच्या चिंटूची. आता ह्या ठिकाणी मला एक गोष्ट सांगा, जेव्हा मी ह्या ठिकाणी आता अपवर्ड उरी करायचं, उरी फेका लागेल ना मला याला जाण्यासाठी. इनिशियल व्हेलॉसिटी काय असते, 0 असते का 0 नाही, जोरात उत्तर द्यायचं. असं ऐकू आलं पाहिजे आजूबाजूचं. ज्या ठिकाणी तुम्ही असा मोबाईल पाहतात असं वाटलं पाहिजे, अरे काय झालं, आजूबाजूची आई पप्पा आपला भाऊ बोलले पाहिजे, अरे एवढा कसा गुंग झाला अभ्यासामध्ये. सांगा इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, तर इनिशियल व्हेलॉसिटी ह्या ठिकाणी कधीही 0 नसणार, जेव्हा अपवर्डला मला ढकलायचे. आता ह्या ठिकाणचा मार्कर, ह्या मार्कर सोडून द्या, चिंटूला काय करायचे, उरी फेकायचे.
तेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी शून्य असून चालेल का? नाही. इनिशियल व्हेलॉसिटी नेवर झिरो. कोणत्या कंडिशनला? अपवर्ड कंडिशनला. मग हा ऑब्जेक्ट इथपर्यंत आला म्हणजे वरी आला म्हणजे ह्या ठिकाणी एक फोर्स लावला. ओके, अर्थ लावती फोर्स, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी लावती. कोण? अर्थ कुठे खेचून घेते? खाली खेचून जाते. हा ऑब्जेक्ट जाणारा आणि खाली लागणारा एक फोर्स होता म्हणजे ए. ऑब्जेक्ट वरी चाललाय आणि एक खालून एक लागलाय म्हणजे रिटार्डेड. मग काय होय? रिटार्डेड म्हणजे काय? विरुद्ध. आपण त्याला मायनस म्हणतो. रिटार्डेड मोशन मध्ये वरी खाली म्हणजेच मी ए इज इक्वल टू मायनस जी. जी ची व्हॅल्यू मायनस लिहू शकतो का? तर लिहू शकतो, कारण ऑब्जेक्टला वरी फेकायलो आणि खालून एक अपोजिट साईडला लागणारा फोर्स आहे म्हणजेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तो कसा लिहावा लागेल? मला मायनस लिहावा लागेल. सर आता ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे एस झालं. यस, डिस्प्लेसमेंट झालं. ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला. सर मी त्याला एच म्हणू का? यस. त्यानं काय केली? हाईट कव्हर केली ह्या ठिकाणची. आणि ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट पोहोचल्यानंतर सर जे व्ही आहे, व्ही ची व्हॅल्यू काय असेल? तर व्ही ची व्हॅल्यू शून्य असेल. काय असेल? शून्य असेल. जी व्हेलॉसिटी होती पहिल्यांदा सुरुवातीला वाढलेली, नंतर कमी कमी होणार. कमी कमी कशामुळे होणार? खालून लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागायली. आणि एक पोझिशन आल्यानंतर तो काय होईल? इथं स्टॉप होईल, रिलॅक्स. आणि व्ही ची व्हॅल्यू काय होणार? शून्य होणार. कधी? अपवर्ड असतात. आता पाहू डाऊनवर्ड. आता ऑब्जेक्ट कुठं पोहोचलाय? मस्त पैकी वरी पोहोचलाय ऑब्जेक्ट. आता रिलॅक्स. त्याला अशा कंडिशनला आपण सोडले, रिलॅक्स कंडिशनला मस्त पैकी. आता त्याची वेळ काय होती? ह्या ठिकाणी वरी नेऊन सोडायची. आता वेळ आली त्याची खाली आणायची. त्याला पाहू आता इथून त्याला काय करायचंय? खाली यायचं टुवर्ड द अर्थ. एक फोर्स तर लागणारच आहे. मग मला सांगा आता ह्या ठिकाणची यू हा काय असेल? शून्य असेल का शून्य नसेल ह्या ठिकाणी? आता मी ह्या ठिकाणी हा मार्कर इथं नेला आणि इथून मी एखादा फोर्स टाकला का? ह्याला आता फोर्सची गरज आहे का? हा जाय खाली म्हणून? नाही. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काय होणार ह्या ठिकाणी? इनिशियल व्हेलॉसिटी शून्य होईल भाऊ. ह्याला असं गरज पडली का जाय म्हणून खाली? नाही. इथपर्यंत गेला लगेच तो काय होईल? खाली जाईल. कशामुळं? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. काही जण म्हणतात सर नुसतं तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणाले, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणाले, हे काय नसतं ते असं थोडं इरिटेट होणार भाऊ. चॅप्टरच आहे ग्रॅव्हिटेशन. थोडं वाटू दे, थोडं फील बी झालं पाहिजे. सगळं असं कसं चांगलं वाटेल? हा ओके, लक्ष दे. डाऊनवर्ड कुठून? इथपर्यंत आहे. आता त्याची वेळ आली कुठं? खाली जायची. मग इनिशियल व्हेलॉसिटी डाऊनवर्ड जाताना काय असेल? इनिशियल व्हेलॉसिटी खाली जाताना काय असेल? शून्य असेल. काय असेल? शून्य असेल ह्या कंडिशनला. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आता ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी आला सरफेसला, तर व्ही काय असेल? व्ही एकदम हे नाही, एकदम टच नाही, टच व्हायच्या अगोदर व्ही असेल एकदम मॅक्झिमम असेल, हायेस्ट लेवलला असेल व्हीची व्हॅल्यू. आणि ही काय झाली? त्यानं कव्हर केलेली डिस्प्लेसमेंट, म्हणजेच त्याला काय म्हणलं आपण? हाईट म्हणलं. मग आता सर ह्या ठिकाणी ए इज इक्वल टू मायनस जी सांगितलं सर. ह्या ठिकाणी रिटार्ड झालं म्हणजे मायनस झाली जी ची व्हॅल्यू. ह्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू मायनस असेल का सर? अजिबात नाही, कारण आपली डायरेक्शन कुठे आहे? खाली आहे. ग्रॅव्हिटेशनलची काय होती? खालीच होती. ह्या ठिकाणी डायरेक्शन काय होती? अपवर्ड होती. ग्रॅव्हिटेशनल त्याच्या अपोजिट लागू लागला खाली. त्याच्यामुळे काय असेल? ते मायनस असेल. ह्या ठिकाणी त्या दिशेने आहे म्हणजे काय? आता डायरेक्शन तर आपल्या सर्वांना माहिती आहे काय आहे. तर आता व्हेक्टर डायरेक्शन कशानुसार ठरवली जाते? व्हेक्टरनुसार ठरवली जाते, बरोबर. ऍक्सेलरेशन काय? व्हेक्टर क्वांटिटी, म्हणजे त्याला मॅग्निट्यूड बी आहे आणि काय? डायरेक्शन. ओके, अशा प्रकारे हे आपण जे अपवर्डला जाताना जे ए इज इक्वल टू मायनस जी आणि डाऊनवर्डला जाताना ए इज इक्वल टू काय असेल? प्लस असेल. तीच डायरेक्शन असेल. मग आता सर जे हे इक्वेशन दिले तुम्ही, आता ह्याचा कसा वापर आहे पाहू. आता व्ही इज इक्वल टू आता मुक्तपतन म्हणजे आता खाली येणारा. ह्याचा आपल्याला सध्या आहे का? ह्याला फक्त हे समजण्यासाठी हे बॉक्स मध्ये राहू द्या, ह्याच्याकडे येऊ आपण.
मुक्त पतन वरून येणारा त्याला फक्त इन्फ्लुएन्स, असं मी वरून फोर्स टाकत नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली आणतोय, फक्त आणि फक्त इन्फ्लुएन्स कोणाच्या मदतीने व्हायला, इन्फ्लुएन्स म्हणजे त्याला आणणारा कोण आहे, ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तेव्हा इनिशियल व्हॅल्यूसाठी काय असणार, शून्य असणार. मग यू ची व्हॅल्यू काय, शून्य, उरलं काय, एटी. मग व्ही इज इक्वल टू काय, फक्त एटी असणार. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. ओके, कशामधलं, फ्री फॉल मधलं पहिलं इक्वेशन, इक्वेशन 1. दुसरं, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. मग यू ची व्हॅल्यू किती, शून्य गुणिले टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू कोणते आहे, ह्याला शून्यनं गुणल्यानंतर शून्यच येतो. मग काय, हाफ एटी स्क्वेअर, हाफ एटी स्क्वेअर. हे झालं सेकंड. आणि थर्ड काय, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आहे. यू ची व्हॅल्यू काय, 0 प्लस 2as आहे. म्हणजे नेमकं काय सर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as असं इक्वेशन येईल. हे 3 अशा पद्धतीनं हे फ्री फॉल मधले इक्वेशन आहेत. कोणते, मोशनचे, न्यूटनचे, जे आपण लॉज ऑफ मोशन 9th क्लासमध्ये जे इक्वेशन हे पाहिले होते, तर फ्री फॉलमध्ये काय होतील, डाऊनवर्ड कंडिशनला जाताना अशा पद्धतीने होतील. अशा पद्धतीनं आपला हा फ्री फॉल आहे. मग सर जे नॅचरल सॅटेलाइट आहेत, आपला मून आहे, आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत, ते जे फिरतात, ते फिरतात कशामुळे फिरतात, ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळे फिरतात. कोणाच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळे, तर आपल्या अर्थच्या फील्डमुळे. आणि ते कशामध्ये मोडतात सर, ते आहे फ्री फॉलमध्ये. अशा थांबणार, लवकरच आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन येत आहोत.